प्रतिबुधवारप्रमाणे आजच्या बुधवारी देखील आम्ही आजच्या अध्ययनाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सुरुवात करीत आहोत. एस चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब या दिवसांमध्ये आपल्याला पाळकीय पत्रे यामधून शिकवत आहेत आणि आज फारच महत्त्वपूर्ण अशा आपण विषयाकडे बघणार आहोत. आणि संत पौलाने लिहिलेल्या ह्या पत्रांपैकी पाळकीय पत्र ही फार महत्त्वाची आहेत आणि आपल्याला सगळ्यांना वैयक्तिक जीवनासाठी ती लागू करण्यासाठी व आपलं आत्मिक जीवन बळकट करण्यासाठी ती नक्कीच उपयोगी आहे. आपण प्रार्थनापूर्वक आजच्या अभ्यासाला सुरुवात करू. आमच्या दयाळू देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो. एक सुदिन दिवस तू आम्हाला दाखवलास. आजच्या दिवसाला प्रभू तुझी कृपा, अनुग्रह आणि देवबापा तुझं मार्गदर्शन आम्ही मागतो. डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांना तू सहाय्य कर. त्यांच्या करवी प्रभू तू आम्हाशी बोल. या अध्ययनाच्या मागे वाचन आहे आणि सर्व गोष्टींचं संकलन आहे. ते आमच्यासमोर मांडत असताना, त्याचं स्पष्टीकरण देत असताना प्रभू तू त्यांना सहाय्य कर. तुझी शक्ती आणि तुझं बळ तू त्यांना दे. सोबतच ऑनलाईन जे आमचे प्रियजन ह्या अध्ययनाचा लाभ घेत आहेत त्यांना आशीर्वाद दे. व जे वडील प्रियजन आणि पाळक वर्ग या ठिकाणी एकत्र जमून आजच्या अध्ययन वर्गाला उपस्थित राहून प्रभू तुझं गौरव करतायत हे तू आशीर्वादित कर. त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि अभ्यासासाठी पुढील वेळ मी त्यांच्या हाती देतो. थँक्यू रेव्हरंड अनुप आणि थँक्यू एस एच चर्च नंदुरबार. सोबत उपस्थित असलेले सेवक, पुढारी, वडील आणि ऑनलाईन आमच्याबरोबर जडलेले सर्व भाऊ, सर्व बहिणी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही आपलं स्वागत करतो. आज आपण पाळकीय पत्रे म्हणजे पास्टरल एपिसल्स, पहिले तिमथी, दुसरे तिमथी आणि तीताला पत्र यावर आपण विवेचन करून थोडा विचार करणार आहोत. खरं तर हा अभ्यास ज्यांची दीक्षा होणार किंवा जे दीक्षा घेणाऱ्या इच्छुक असे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मी मागे तयार केला होता. हा म्हणजे त्या दृष्टीने त्यांचा अभ्यास व्हावा म्हणून. कारण एस ए चर्च नंदुरबारमध्ये पद्धत आहे की जे दीक्षा घेतात, पाळक बनू इच्छितात त्यांचा अभ्यासक्रम घेतला जावा आणि त्यांना पाळकी पत्रे शिकवावेत. त्या दृष्टिकोनातून मी लेखन करून त्यांच्यासाठी अभ्यास तयार केला. आणि जर कोणी आज ऐकणाऱ्यांमध्ये एस ए चर्चमधील म्हणा किंवा कोणी पण जे सेवक मंडळीचं पाळकपण करू इच्छितात त्यांनी ही सत्रे जी आहेत 3 किंवा 4 सत्रे होतील माझ्या माहितीप्रमाणे. आपण निश्चितपणे या सत्रांना ऑनलाईन उपस्थित राहा किंवा नंतर बघून त्याचा अभ्यास करा. ही पत्रे फार महत्त्वाची आहेत आणि या पत्रांच्याद्वारे मंडळीला कसं संचलन करावं, कोणत्या गोष्टी असतात, वडील मंडळ नेमावं लागतं, सेवक असावे लागतात आणि त्यांच्या अटी काय आहेत, त्यांनी कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, असं सर्व थोडक्यामध्ये पौलाने तिमोथेला सांगितलं आहे. आणि त्यामधल्या अटी बघता तिमोथेला पण आणि मंडळीच्या नेत्यांना पण फार फार तीव्र, फार कटाक्षाने लक्ष देऊन विचारपूर्वक सांगितलेल्या अटी आहेत. आणि त्या अटींची पूर्तता करणाऱ्यांना मात्र मंडळीमध्ये, वडील मंडळात किंवा सेवक म्हणजे पाळक नाही. पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो, ठीक आहे ज्या लोकांकडे दुसरा शब्द प्रयोग नाही ते सेवक म्हणतात, परंतु सेवक म्हणजे पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये डिकन आपण म्हणतो. परंतु सेवा करणारे किंवा काळजी वाहणारे जे पाळक आहेत ते वडील आहेत ते, आणि सेवक आणि सेविका डिकन्स आणि डिकॉनेस काय आहेत, बिशप किंवा अध्यक्ष काय आहे, याबद्दल पौलाने तिमोथेला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून कृपा करून
जर तुम्ही बायबल स्कूलमध्ये गेला, तुम्ही म्हणता आम्ही नवीन करार शिकलो, आम्हाला पाळकीय पत्र माहीत आहे, तर मोघमपणे आपण म्हणतो की हे कोण, हे देवाचे सेवक आहेत. ठीक आहे, परंतु मंडळीमध्ये ते सेवक नाहीत. मंडळीची सेवा करतात कोणत्या क्षेत्रातून? पाळकपणाच्या क्षेत्रातून. पाळकपणामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे पाळकाचं काम, दोन म्हणजे पाळकीय काम. याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पाळकाचं काम आणि पाळकीय काम. पास्टर्स वर्क अँड पास्टोरल वर्क, देर इज अ बिग ह्यूज डिफरन्स बिटवीन दिस टू वर्ड्स. उदाहरणार्थ, दैनंदिन जो कारभार दिलेला आहे करायला, ते पाळकाचं काम आहे. नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे पाळकाचं काम आहे. पण पाळकीय काम म्हणजे तुम्हाला जबाबदाऱ्या दिलेल्या असोत की नसोत, तुम्ही पाचारणाने कसे आहात? पाळक आहात. तुमचा स्वभाव कसा आहे? पाळकासारखा आहे. तुमचं जीवन पद्धती कशी आहे? पाळकासारखी आहे. आणि विशेषतः पाळक हा शब्द अपभ्रंश आहे मराठीमध्ये, म्हणजे ऐवजी आलेला शब्द आहे. नवीन करारामध्ये फक्त एकदा हा शब्द आलेला आहे. काय झालं त्या शब्दाला मला माहीत नाही, परंतु इफिस 4:11-16 फक्त एकदा तो आला. मग आपण म्हणतो मी पाळक आहे, म्हणजे नेमकं काय? अशी परिभाषा जर शोधायला गेलो तर आपल्याला नवीन कराराच्या शिक्षणाकडे वळावं लागतं. आणि मग मूळ ग्रीक भाषेमध्ये बघितल्यावर आपल्याला दिसतं की तो जसा मेंढरांचा रखवालदार असतो, तशी रखवाली करणारा जो तो रखवालदार. रखवालदार मूळ शब्द आहे, पहारेकरी किंवा रखवालदार. आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा सांगितलं की मी मेंढरांचं दार आहे आणि माझ्यासाठी कोणीतरी दार उघडतो, योहान सुवर्तमान अध्याय 10. मेंढपाळ दार उघडत नाही. मेंढपाळ आल्यावर मेंढरांची रखवाली करणारा दार उघडतो. हे शिक्षण बायबल स्कूलमध्ये देणं गरजेचं होतं. आजही तसंच उलटसुलट इकडून तिकडे केवळ पाश्चिमात्य संस्कृतीने किंवा ईश्वर विज्ञानाने प्रभावित केलेलं शिक्षण दिलं जात आहे. कारण पाश्चिमात्य देशांमध्ये सहसा मेंढपाळ किंवा धनगरी व्यवसाय नाही आहे. पाश्चिमात्य भागात तो नाही, जास्त करून तो पौर्वात्य देशांमध्ये आहे. त्यामुळे मेंढरं मेंढपाळ काय असतात त्याची जाणीव आपल्याला जास्त आहे त्यांच्यापेक्षा. त्यावर आपण येणार आहोत. म्हणून पाळकाची पत्रे नसून ही काय आहेत? पाळकीय पत्रे आहेत. आणि म्हणून या पत्रांकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. आणि नवीन करारातील कामासंदर्भात जर काही महत्त्वाचं आणि कठीण असं काही अध्ययन असेल तर ते हे आहे. कारण त्याच्यामधल्या तरतुदी, अटी, नियम जर बघितले तर आपले हातपाय लटलट कापायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. एवढं सोपं नाही आहे. मग कोणी मला पाळकाची भूमिका निभावण्यासाठी नेमलं, ती एक गोष्ट. देवाने मला पाळकीय सेवेसाठी पाचारण केलं, ही दुसरी गोष्ट. दीक्षा काय आहे मग यामध्ये? तिमोथेचा आपण अभ्यास करणार आहोत, तीताला आपण अभ्यास करणार आहोत. मग तिमोथेची आणि तीताची दीक्षा कोणी केली असेल? नैसर्गिकरित्या प्रेषितांनी केली. आपण अभ्यास करणारच आहोत त्याचा. प्रेषित पौलाने ही व्यवस्था लावून दिली की मंडळीचं संचलन करण्यासाठी मंडळीवर पहिले कोणीतरी नेमलं पाहिजे. 2, मंडळीचं संचलन करण्यासाठी मंडळीवर ज्याला नेमलं त्याला सहकारी पाहिजे जे मंडळीतून येतात.
दोन गोष्टी, मंडळीवर आणि मंडळीमधून. प्रातिनिधिक स्वरूपात तिमोथी प्रेषितांचा प्रतिनिधी आहे, कारण मंडळारोपण कार्य प्रेषितांनी केलं. परंतु जी मंडळी निर्माण झाली तिच्या लोकांमधून विश्वासणाऱ्यांचा समूह एकत्र केला गेला, तेव्हा त्यामधून नेतृत्व मदतीसाठी घेऊन त्यांना शिकवणं आणि त्यांना जबाबदारी देणं, यासाठी मंडळीमधून लोक निवडण्यात आले किंवा बोलावण्यात आले. हा फरक आहे. आणि मला आनंद वाटतो की स्वीडिश अलायन्स मिशन म्हणजे आपली संस्था, आपलं मिशन पौलाच्या या तत्वांना धरूनच पहिल्यापासून निर्माण झालं आणि चालत आलं. काही बदल काळानुसार झाले आहेत, होत राहतील, तर मला वाईट वाटत नाही आणि त्याचं आपण काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. जर आपण त्या व्यवस्थेविरुद्ध जात आहोत तर एक म्हणजे आपण वेगळं होऊन जायला पाहिजे, आपण दूर होऊन जायला पाहिजे आणि आपल्या व्यवस्थेने चालायला पाहिजे, किंवा जी व्यवस्था नेमून दिलेली आहे तिच्या स्वाधीन राहून शेवटपर्यंत राहायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तिमोथीला पाऊल ते शिकवतं, ते आपण बघणार आहोत. बऱ्याचदा काय होतं की या नावांच्या मागे लागल्यामुळे व्यवस्थेच्या आड लोक येतात, त्यांना ते समजत नाही की मी काय करत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मान्यता. मान्यतेची आवश्यकता आहे. कोणाला? मंडळीमध्ये जे असतात त्यांना, कारण मंडळीने त्यांना मान्यत केलं पाहिजे, प्रेषितांनी नाही. प्रेषित हात ठेवणार, प्रार्थना करणार, पण मान्यता कोणी दिली पाहिजे त्यांना? मंडळीने आहे. कारण ज्याला मंडळीवर नेमलं त्याला कोणी मान्यता दिली? पहिले प्रेषितांनी, आणि त्यांना कोणी मान्यता दिली? देवाने दिली. पण मंडळीमधून जेव्हा आपण नेमतो किंवा निवडतो किंवा पाचारण करतो, त्यांना सुद्धा मान्यता कोणी दिली पाहिजे? मंडळीने किंवा मंडळांच्या गटाने, ज्याला आपण क्लस्टर ऑफ चर्चेस म्हणतो. एसे चर्च नंदवार किंवा स्वीडिश अलायन्स मिशन हे काय आहे? अनेक घडांचं, जसं द्राक्षाचे घड म्हणतात, अनेक घडांचं एक 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 संघ आहे. द्राक्षाचं वेल एक आहे, अनेक घड आहेत, त्याला क्लस्टर म्हणतो आपण. जसं नंदुरबार, शारोन, दुधाळे किंवा आजूबाजूला मुख्य, ज्याला बुंदा म्हणतो आपण, त्याला लागलेले हे घड, क्लस्टर. ढेकवत आजूबाजूच्या मंडळ्या, त्याला क्लस्टर म्हणतो आपण. आणि मुख्य मंडळ धरलं संपूर्ण 27-30 छोट्या मोठ्या मंडळांचं, तर नंदुरबार म्हणजे एसएच नंदुरबारच्या या 27-28 मंडळ्या काय झाल्या? घड झाल्या. एक घड मिळून एक संघ तयार होतो. तर पौलाची जी तिसरी संकल्पना यामध्ये आहे ती म्हणजे इफिसच्या मंडळीमध्ये हे शिक्षण द्यावं की ज्यांना मंडळीवर नेमलेलं आहे त्यांनी मंडळीमध्ये संचलन करणाऱ्यांची नेमणूक करावी, आणि ज्या आजूबाजूला असणाऱ्या 11 मोठ्या शहराच्या मंडळ्या, लक्षात घ्या, इफिस मुख्य शहर आणि मुख्य मंडळी होती, जसं नंदुरबार. त्या प्रकारे इफिस सुमारे 11 शहरातल्या 11 गटांचं नेतृत्व करणारी मंडळी होती. म्हणून इफिसची मंडळी म्हणजे क्लस्टर ऑफ चर्चेस. पुढच्या वेळेला हवं तर तुम्हाला मी पॉवर पॉईंट करून दाखवेन, म्हणजे लक्षात यायला सोपंच आहे. तर तिसरी संकल्पना आहे की मंडळीवर नेमलेल्यांनी काय करायचं? मंडळीमधून मंडळीचा कारभार करण्यासाठी लोकांना पाचारण करायचं. थोडंसं आता तांत्रिक बाजूकडे आपण जाऊ आणि थोडा एक एक गोष्टीचा विचार करू. साधारणपणे 1 तिमोथी आणि 2 तिमोथी
की 62 ते 65 या 3 वर्षाच्या दरम्यान लिहिण्यात आले. प्रारंभिक पत्र 62 ते 64 या दरम्यान लिहिण्यात आलं. पहिले तिमोथी आणि दुसरे तिमोथी साधारणपणे 65च्या दरम्यान लिहिण्यात आलं. पौल पहिल्या पत्राच्या वेळेला किंवा तिमोथेला पत्र लिहिताना तुरुंगवासात होता. त्यानंतर थोडा वेळ तो सुटला, तो प्रवासाला गेला, अनेक मंडळांना भेट दिली. रोमहून तो इफिसला परत आला आणि मग नंतर तो परत मासेदोनियाला गेला. शास्त्रज्ञ असं म्हणतात तो स्पेनला पण गेला, जेथे त्याला जायची इच्छा होती. आणि मग 67-68 दरम्यान त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि त्याला रोममध्ये नेऊन त्याला कैद करण्यात आल्यानंतर त्याचा निकाल देण्यात आला. आणि इसवी सन 68 नीरो बादशाह जेव्हा गादीवर आला त्याच्या खत्यारीमध्ये त्याला जीवन मारण्यात आले, म्हणजे त्याचा शिरच्छेद करण्यात आला. असा बखरींचा इतिहास आहे. आपल्याकडे पवित्र शास्त्र प्रमाण त्याचं नाही, पण असा इतिहास आहे. शिरच्छेद का झाला असेल ते मी तुम्हाला पुढे दिलेलंच आहे, सांगितलं आहे. कारण तो म्हणतो आता माझे प्रयाण होत आहे, असं तो म्हणतो, मी वाहिला जात आहे. ही जी भाषा पौल वापरतो आहे ती वधाची भाषा आहे. मंदिरामध्ये हा आठवडा सुक्कोत आहे आणि मागचा आठवडा गेला तेव्हा आपल्याला योम किप्पूर झाला. त्या बलिदान व्यवस्थेला स्वतःला तो लागू करून म्हणतो आता माझं प्रयाण होत आहे, म्हणजे मी मंदिराकडे निघालो. कशासाठी? वध होण्यासाठी निघालो. आणि ती जी भाषा जर आपण घेतली या तिमोथेच्या पत्रातली तर आपल्याला निश्चित या गोष्टीवर विश्वास ठेवता येतो की पौल हा रक्तसाक्षी झाला, म्हणजे त्याचं रक्त वाहिलं गेलं तर ते शिरच्छेदाने. त्याला दगडमार झाला असता तर ते गृहीत धरलं गेलं नसतं. पौल तसा बोलला असता, परंतु त्याच्या बोलण्याचा सारांश हा होता की माझा शिरच्छेद होणार हे मला समजत आहे. आणि म्हणून पौल अशा प्रकारे रोममध्ये वधला जातो आणि पुढे मग त्यानंतर असणारे सुमारे 30 ते 35 वर्षे इफिसमध्ये हा तरुण तिमोथी नेतृत्व करतो. आणि यांना मग येशूचा प्रेषित योहान हा त्या विभागाचा, म्हणजे ह्या 1+11 सुमारे 12 मंडळांचा जो अध्यक्ष म्हणजे बिशप बनवण्यात आला किंवा जो झाला तो योहान प्रेषित, त्याच्या मार्गदर्शनाखाली 2 लोकांनी फार मोठं काम केलं मंडळांच्या संदर्भात. ते म्हणजे तिमोथी आणि तीतस. मंडळीच्या इतिहासामध्ये जे पण तुम्ही चित्रे बघाल पूर्वीची आरंभीच्या मंडळांच्या नेत्यांची, तुम्हाला सहसा तिमोथी आणि तीतस एकाच चित्रामध्ये 2 जण दिसतील. जिवलग मित्र तर होते ते, पण 2 क्षेत्रात जरी काम करत होते तरी दोघंही फार मोठे मंडळांचे प्रमुख बनले. आणि तारुण्यामध्ये म्हणजे 30-35व्या वर्षी त्यांनी सेवा हातात घेतली आणि प्रेषितांच्या मरणानंतर त्यांनी मंडळांचं संचालन केलं. पण प्रकटीकरण जर वाचलं तर त्यामध्ये पौलाने निर्माण केलेल्या किंवा स्थापन केलेल्या 7 मंडळांचा उल्लेख आहे. त्यापैकी इफिस एक आहे. आणि योहान प्रेषित जेव्हा 95च्या दरम्यान हे लेखन करतो किंवा हे लेख प्रसिद्ध होतात तेव्हा दिसतं की इफिसची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या संपन्न होते, चांगली होती, पण काही याच्यामध्ये त्यांना त्रास झाला. त्यांनी बरंच काही गमावलं. आणि येशू ख्रिस्त त्यांना सल्ला देतो की तू काय कर, विकत घे, असं ते म्हणतो, किंमत मोज.
यानंतर महत्त्वाची गोष्ट ही आहे की कशावरून आपण मानतो की ही पाळकीय पत्रे आजपर्यंत पौलानेच लिहिली, तिमथ्याने तिथंच झाले आणि त्यांनी सेवा केली. तीतबद्दल बोलताना मी येणारच आहे. तुम्हाला माहीत आहे, मी मागे बोललो की तो क्रेत नावाच्या बेटावर होता. 30 ते 40 मंडळांचा तो सेवेकरी होता, म्हणजे प्रेषितांचा प्रतिनिधी म्हणून काम बघत होता. त्याचं काम इतकं चांगलं झालं की लोकांनी त्याला त्यांचा प्रमुख बनवलं आणि त्याचं स्मरणस्थळ आज पण क्रेत बेटावर आहे. त्याचं कबर आणि त्याचं स्मरणस्थळ आज पण आहे. तुम्हाला ठाऊक असू द्या की तीत विद्वान होता आणि श्रीमंत पण होता आणि मोठ्या घराण्याचा माणूस होता. त्याचा नातेवाईक त्या बेटाचा प्रमुख होता, हे विसरू नका. त्याला कोयनॉन आपण म्हणत होतो. आपण मोडो आबो हा जो विषय घेतला होता पहिली तत्वेमध्ये की केफाले म्हणजे काय, तर त्या तत्वाचं शिकताना हा मोडो आबोची संकल्पना जी होती त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं होतं की त्या अशा समाजाला सावरण्यासाठी नेमलेल्या माणसाला त्यावेळेला कोयनॉन असं म्हणत होते. त्यावरून शब्द आला पुढे कोयनोनिय, ज्यांना सांभाळण्यात आले ते एकत्र आलेले लोक, त्यांची सहभागिता, ती कोयनोनिया. कोयनोनियाला प्रमुख कोण असतो? कोयनॉन. तर जो कोयनॉन होता क्रेत बेटाचा, शास्त्रज्ञ असं म्हणतात की तो तिताचा जवळचा आप्त होता, नातेवाईक होता आणि हे श्रीमंत घरचे होते आणि तीत शिकलेला होता, विद्वान होता त्या काळात. म्हणून ही पत्र वाचताना तिमथ्याचं तसंच आहे. तरुणपणात तो सेवेला आला, पण शिकला, त्याला वेळ दिला त्याने आणि तिमथ्य मग पुढे या सर्व महामंडळाची जबाबदारी घ्यायला प्रशिक्षित करण्यात आला. त्यामुळे हे मूलभूत शिक्षण जे आपल्याला दिसतं, मंडळांचं संचलन कसं करावं, ते फार कठोर पण आहे. तसंच्या तसंच आहे, त्याच्यात काही बदल व्हायला नको, कधी झालेला नाही 2000 वर्षामध्ये. पण लोकमतामुळे काही वेळेला आपण निवड केली, ती कधी योग्य होती कधी अयोग्य होती, एवढाच फरक पडला. परंतु देवाच्या नेमणुकीच्या दृष्टीने देवाने ज्यांना नेमलं त्याच्यामध्ये चूक कधी देवाने केली नाही, हा थोडा फरक आहे. मग देवाने ज्यांनी चुका केल्या त्यांचं काय केलं ते पण आपल्याला इतिहासात वाचायला मिळतं. आणि ज्यांनी सेवा प्रामाणिकपणे केली, ज्यांनी मंडळांना आधार देण्यासाठी नेमलं होतं, त्यांनी कसं केलं, त्यांचं काय झालं, हे पण आपल्याला वाचायला मिळतं. पण एक गोष्ट आहे की जसं जुन्या करारामध्ये बोललं जातं की मग याजक जे काम करीत होते वगैरे वगैरे वगैरे, त्यांच्या कमरेला पायाला दोर बांधला जात होता, हे बकरींमध्ये आहे, नवीन जुन्या करारामध्ये नाही. घुंगरू होते हे बरोबर आहे, परंतु इतिहास पाहिला, यहुद्यांच्या मंदिराचा इतिहास आणि महायाजकांचा इतिहास, असं ते म्हणतात रबाई की एकही महायाजक मारला गेला नाही, असं इतिहास सांगतो. मंदिरा म्हणजे परमपवित्र स्थानामध्ये, कारण जर तो मारला जातो परमपवित्र स्थानामध्ये तर ते अशुद्ध झाल्यामुळे आत जाईल कोण? कारण जो आत जाईल तो अशुद्ध होईल. मग असं परमपवित्र स्थान शुद्ध कोण करेल? म्हणून कोणताही महायाजक आतमध्ये म्हणजे परमपवित्र स्थानामध्ये कधीच मारला गेला नाही, चुका झाल्या तरी. पण ज्यांनी धूप झाला असं आपण पाहिलं अनेकदा, अयोग्य प्रकारचा अग्नी, तर तो कुठे होता की परमपवित्र स्थान जे होतं इकडे आतमध्ये, हे परमपवित्र स्थान, त्याला असणारा हा पडदा, आणि पडद्याच्या इथे धूपवेदी बाहेर होती, म्हणजे पवित्र स्थानामध्ये.
आणि ह्या पवित्र स्थानावर जी धूपवेदी आहे तिच्यावर अयोग्य प्रकारे अर्पण करणारे पवित्र स्थानात मारले गेले, परमपवित्र स्थानात प्रवेशच नव्हता. मग कधी कधी ही जी संकल्पना आपण घेतो, भीती जी आहे किंवा सांगितली जाते, मग त्याचं असं होईल त्याचं तसं होईल, तर दंड आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तो जसा आपण अपेक्षित मनामध्ये विचार करतो तसा. आणि का म्हणून चुकीबद्दल शासन होऊ नये, म्हणून मी मागे पण बोललो की म्हणून 1 कोरिंथ 11 अध्याय माझ्यासाठी सर्वात आनंद आणि आशीर्वादाचा आहे. कारण स्पष्ट सांगितलेलं आहे, यास्तव ज्यांनी तसं केलं नाही त्यांचं काय, तुम्हामध्ये पुष्कळजण काय आहेत, आजारी, दुर्बळ आणि मेले किंवा झोपले. मग पुढचं वचन कृपा करून पाळक लोक हो वाचा. तिथे असं म्हटलेलं आहे 11:32 आहे की पुढचं वचन न वाचल्यामुळे सगळी गडबड होते. तुम्हामध्ये पुष्कळजण दुर्बळ, आजारी आहेत, बरेच निद्रेत आहेत. ह्याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. आता पुढचं वचन वाचणं फार आवश्यक आहे. तो सारांश आहे तो असा 11:32 1 कोरिंथ 11:32, ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. आपण मान्य करावं की नाही की मी आजारी आहे तर आहे ना. मग असा विचार कराल का मी काय पाप केलं. खोटे प्रचारक जे आहेत, शास्त्रानं काय वेळ अगदी स्पष्ट आणि साध्या भाषेत सांगतं, तुम्ही का आजारी, तुम्ही का कर्जबाजारी, तुम्ही का असे, तुम्ही का तसे, कारण तुम्ही काय केलं, पाप केलं. तुमच्यासारखा माझ्यासारखा बिचारा देवबापा आज सकाळपासून तर मी असा विचार पण केला नाही की हा माणूस कुत्रा आहे, गाढव आहे. मी विचारात पण कधी असं विचार केला नाही. तुझ्या भयात मी पूर्ण दिवस काढला, रात्री मला ताप का आला, परसाकड का लागली, डॉक्टर का बोलवावं लागला. जर पाप नाही केलं तर मग काय झालंय, मग काय सांगितलं जातं, सैतान तुमच्या मागे लागलेला आहे. आपणही म्हणतो शक्य आहे कोणीतरी आपल्यासाठी दुष्ट प्रार्थना करत असेल किंवा जादूटोना पण करत असेल, कारण आपण तसं अजून पण विचार करतो. पुष्कळ ख्रिस्ती लोक अजून पण असाच विचार करतात, काहीतरी करणी केलेली आहे, जादू मारलेली आहे, फूक मारलेली आहे, है ना. दुसरा विचार हा करतो आपण. तिसरा विचार काय करतो, मी इतका प्रामाणिक राहून पण मला असं का. शास्त्र काय सांगतं आपल्याला, ज्या अर्थी, आता हे लॉजिक आहे, हे तर्कशास्त्र आहे, गणिती आहे, या अर्थी त्या अर्थी, त्या अर्थी ज्या अर्थी, ज्या अर्थी, म्हणजे जर हे होत आहे तर त्याचा अर्थ काय आहे, आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे. 2 शब्द आहे तिथे, प्रभूकडून शिक्षा होत आहे अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला काय, दंडाज्ञा. आपल्याला काय होत आहे, शिक्षा. त्याला चेसनिंग किंवा शिस्त लावली जात आहे. पण जगाला काय आहे, दंडाज्ञा. आपल्याला नाही. रोमकराचं पत्र 8 अध्याय 1 आणि 2, मी प्रचार करायला लागून गेलो अभ्यास सोडून, पण महत्वाचं वाटलं मला की ख्रिस्त येशूमध्ये जे आहेत त्यांना यापुढे काय दंडाज्ञा आहे का नाही. नाही ना. दंडाज्ञा कोणाला आहे, पापात राहून
येशूच्या देहाचं स्मरण न करता, त्याच्या अर्पणाचं स्मरण न करता येऊन जातात. पालकाने काय करावं मग? त्यांना अडवावं का? काही वेळेला तसं करावं लागतं, पण काही वेळेला न केलेलं पण बरं आहे. का बरं? प्रभूला शिक्षा देऊ द्या ना. कारण लिहिलेलं आहे, जो असं करेल त्याला कोण शिक्षा देईल? प्रभू देईल. त्याचा शरीर नाश पावेल, आत्मा नाश पावणार नाही, असं पौल सांगतो. म्हणजे ही जी पाळकी पत्र आहे याच्यामध्ये जे शिक्षण आहे ते ह्या आध्यात्मिक वृत्तीबद्दल जास्त बोलतं. सामाजिकता आहेच, नैतिक आहेच, शैक्षणिक आहे, पण आध्यात्मिक सुद्धा. म्हणून तिमोथ्याला जेव्हा हे नेमणूक दिली गेली तर तिमोथ्याला हे सांगण्यात आलं. जे सांगण्यात आलं त्याचं समर्थन कोणी कोणी केलं? एक आहे युसेबियस, जो इतिहासकार आहे, 3ऱ्या शतकामध्ये जो झाला तो. त्याच्या अगोदर झाला ओरिजिन, 250 मध्ये जो झाला. क्लेमेंट ऑफ अलेक्झांड्रिया 200 मध्ये. टर्तुलियन वकील आणि इतिहासकार 200 साली. इरेनियस तो पण 200 साली. नंतर मुराटोरियन नावाचे पत्र सापडले, म्हणजे लेख सापडले 180 मध्ये. थिओफिलिस ऑफ अँटिओक, अंत्योकियाचा थिओफिलिस होता, कदाचित तोच लुकाचा गुरु असावा किंवा त्याच्या नावाने नंतरच्या पिढीचा कोणीतरी असावा. तो थिओफिल अंत्योकियाचा. 160 मध्ये झालेला जस्टिन मार्टीर. योहानाचा शिष्य पॉलिकार्प 135 मध्ये तो झाला. आणि मग 90 मध्ये क्लेमेंट नावाचा जो मनुष्य होता, जो बिशप झाला, तो रोमचा होता, क्लेमेंट ऑफ रोम. हे सर्व महापिता याचा दुजोरा देऊन म्हणतात पौलाने तिमोथ्याला हे लिहिलं ते बरोबर आहे. म्हणजे 4थं शतक म्हणजे कॅननायझेशन ऑफ द न्यू टेस्टामेंट. 4थ्या शतकामध्ये जडणघडण आणि नवीन कराराची निर्मिती, संघटन करण्यात आलं. तेव्हा हे सर्व जे विद्वान, अतिविद्वान आणि अति मोठे पदाधिकारी, 5 महासंघ किंवा महामंडळं झाली. या 5 महामंडळांचे पंचपितामह किंवा मोठे लोक, अध्यक्ष रोम, कॉन्स्टंटिनोपल, कार्थेज म्हणजे आफ्रिकाचा खंड, इथिओपिया, नंतर इकडे पॅलेस्टाईन म्हणजे यरुशलेम, आणि नंतर अंत्योकिया. ह्यांचे सर्व विद्वान प्रमुख दुजोरा देतात की हे तिमोथ्याला पौलाने लिहिलं. ह्याची थोडीशी प्रस्तावना जी म्हणजे आउटलाईन आहे ती मी तुम्हाला देऊ इच्छितो. 1 तिमोथेची. नेहमीप्रमाणे 1ल्या अध्यायामध्ये अभिवादन आहे, प्रेषितीय अभिवादन 1ल्या 2 वचनांमध्ये. 1ल्या अध्यायाच्या 3 ते 11 मध्ये मंडळीतील पाखंड मतवादी व त्यांचं शिक्षण याबद्दल इशारे आहेत. पाखंडी मतवादी व त्यांच्याबद्दल इशारे दिले. 1ला अध्याय 12 ते 20 मध्ये पौलाची साक्ष आहे, सल्ला आहे, ताकीद पण आहे. 2 वेळेला हा शब्द आलेला आहे, ताकीद किंवा चार्ज. त्याला आपण बघू नंतर. अध्याय 2 प्रार्थना करणे आणि स्त्रिया यांची भूमिका. पुरुष प्रार्थना कशी करावीत, स्त्रियांनी मंडळीत कसं वागावं. 3ऱ्या अध्यायामध्ये आहे मंडळांचे अध्यक्ष आणि सेवक किंवा वडील मंडळ यांची नेमणूक, अटी तरतुदी, त्यांची गुणलक्षणं कशी असावी. 4थ्या अध्यायामध्ये ख्रिस्ताचा जो चांगला सेवक आहे, सेवक म्हणजे दास. आता हा हुपेरेटेस नाही,
हा डुलॉस आहे, दास, ज्याने आपल्या स्वतःला बाजारामध्ये विक्रीस काढलं आणि कोणीतरी त्याला स्वतःसाठी विकत घेतलं. जे म्हणतात देवाची आम्ही सेवा करतो त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही कोण आहात. मोलकरी म्हणजे सेवक, चाकर की दास. चाकराला मोबदला मिळतो, पगार मिळतो, हे विसरायचं नाही. दास हा विकत घेतलेला असतो. दास हा धन्याच्या घरामध्ये त्याच्या मुलासारखाच राहतो. त्याला मोबदला मिळत नाही, म्हणजे पगार नसतो, पण तो संपूर्ण घरामध्ये दासाचं जे जीवन आहे ते जगताना मालकाबरोबर तो जीवन जगतो. थोडं यावर अभ्यास करण्याची गरज आहे, आपण नंतर त्यावर बोलू शकतो. 5व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की चांगला जो दास आहे, चांगला जो सेवक बनतो, त्याचं कार्य काय आहे, काय करायला पाहिजे त्याने. 6वा अध्याय जेव्हा आपण येतो 19 वचनांमध्ये या दासाला किंवा सेवकाला पौलाने धोक्याचे इशारे दिलेले आहेत, स्वतःसाठी आणि मंडळीसाठी. ते आपण वाचतो. पुन्हा एकदा अनेकांचा उल्लेख करून पौल हे पत्र समारोप करतो. 6वा अध्याय 20 ते 21 मध्ये त्याचं काय आहे, समारोप आहे. तिमोथेबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे पूर्वी, फक्त मी थोडक्यात सांगतो परत एकदा की तिमोथेय याच्या नावाचा अर्थ आहे देवाचा आदर करणारा, किंवा उलट जर केलं तर देवाने ज्याचा आदर केला असा. थिओस हे 2 ग्रीक शब्द मिळून तिमोथिओस असं आलेलं आहे. तिमे आदर, सन्मान, थिओस देव. मराठीत आलेला देव शब्द आणि ग्रीकचा थिओस हा एकच शब्द आहे जवळजवळ. उच्चार वेगळे करत आहेत आपण, पण जर पाहिला मुळामध्ये तर देव, THEO, थेओ हा जो शब्द आहे तो मूळ उच्चाराचा देव आहे. म्हणून बरेचदा आपण जेव्हा वापरतो देव शब्द, ह्याची व्युत्पत्ती ग्रीकमधून आहे, मराठीतून नाही. का बरं तिमोथेयाला किंवा का बरं आपल्याला काही शब्दांचा मूळ अर्थ समजणे आणि सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. त्याचं कारण हे की आपण गृहीत धरलं की आपल्याला मराठी येते, पण आपल्याला हेच माहीत नाही की हा शब्द मराठी आहे की नाही. इथून सुरुवात होते. येशू, इंग्रजीमध्ये त्याला जीजस असं म्हटलेलं आहे, JESUS. पण तुम्हाला माहीत आहे का की जे म्हणजे वाय उच्चार आहे, य, आणि ई त्याचा मात्रा आहे एक. य म्हणजे जे म्हणजे य, त्याचा मात्रा ई म्हणजे ए, ये. SUS मूळ उच्चार त्याचा सुस आहे, ये सुस. आणि तो शब्द मागे गेला तर तो यशुआ हा जो इब्री शब्द आहे त्याच्या मुळात जातो. मग आपण मराठीत म्हणतो येशू, तर खरं मराठी शब्द आहे का तो? नाही, तो मूळ इब्री शब्द आहे. दुःख कितीदा तरी आपण वापरतो, पण हा दुःख शब्द कोणाचा आहे? माग मी बोललो यावर. श्री गौतम बुद्धांनी घेतलेला हा शब्द आहे पाली भाषेतला. 4 कारणं सांगतो जगात दुःख काय आहे. आपण सहज घेतो, मलाही मराठी येते कारण दुःख मराठी शब्द आहे. परंतु भाषा ही अनेक प्रकारच्या भाषांमधून काही महत्त्वाचे समांतर शब्द घेतले जातात, त्याच्यातून उचलले गेलेले आहेत. भिलीमधला जीव आणि खरा मराठी शब्द जीव एकच आहे. इंग्रजीपेक्षा भिली भाषा फार जवळ आहे अर्थाने, पण आपण कोणी शिकवलं मला माहीत नाही,
आपण अंतर ठेवतो. नाही 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 नाही, मराठी बोलणारा प्रगतिशील आहे, भिली बोलणारा मागासलेला आहे. आणि आपल्याला अभिमान नाही राहत, भाषा नष्ट होते. मी अनेकदा तुम्हाला हे सांगत आहे की भाषा नष्ट होते जर ती वापरली नाही तर. पण अडचण आहे. म्हणून हे जे शब्द येतात, जसं तिमोथी मी सांगितलं, तिमोथ्याला नाव देण्यात आलं तेव्हा जर इब्री पद्धतीने दिलं असेल, मला माहित नाही कारण तिथे काही लिहिलं नाही. का? कारण त्याचा बाप यहुदी नव्हता. मग तेव्हा त्याचं जे म्हणतो नामकरण विधी झाला असेल तर त्याचं नाव तिमोथी ठेवण्यात आलं. कोणी ठेवलं असेल? त्याची आजी होती, त्याची आई होती, लोईस आणि युनिके या यहुदी महिला होत्या. युनिसचं लग्न यहुदी तर माणसाबरोबर झालं, त्याच्यातून तिमोथ्य जन्माला. मग तिमोथ्य म्हणजे देवाचा आदर करणारा किंवा ज्याचा आदर देवाने केला असं नाव कोणी सुचवलं असेल? वडिलांनीच सुचवलं असेल, कारण ते ग्रीकमध्ये आहे, इब्री नाही आहे ना. टीमे अँड थिओस हे ग्रीक आहे. बघा आता तुम्ही जेव्हा विचार करू लागता परिवाराचा, तिमोथ्याचा, तर कसं तुम्हाला ज्ञान मिळत जातं. आणि यहुदी पद्धतीमध्ये सुद्धा कोण नाव ठेवत होतं मुलाचं? देवदूत म्हणाला तू याचं नाव काय ठेव? येशू ठेव. जकर्याला देवदूत म्हणाला याचं नाव काय ठेव? योहान ठेव. त्याने पाटी घेतली, लिहिले याचं नाव काय राहील? योहान. कोण ठेवत होतं? वडील. फार मजेदार आहे हा अभ्यास. जर तुम्हाला करायला पाहिजे तर कल्पना करू शकता. आणि तिमोथ्याचे वडील हजर आहेत असं समजून जरा विचार करून त्यांना विचारा बरं, का हो दादा, तुम्ही तर ख्रिस्ती नाही, तुम्ही यहुदी नाही, तरी तुम्ही असं नाव कसं काय ठेवलं? काय होतं तुमच्या मनात? हे प्रश्न परिवारामध्ये फार महत्त्वाचे आहेत मुलांसाठी विचारणं. पप्पा, मम्मी, माझं नाव तुम्ही असं का ठेवलं? चांगल्या दृष्टीने तुम्हाला फार मोठा इतिहास मिळतो. जसं माझा आहे. माझं नाव लग्नापूर्वी 14 वर्ष अगोदरच ठेवण्यात आलं. माझ्या वडिलांनी ठरवलं. जेव्हा ते फ्रान्समध्ये युद्धामध्ये होते, तिथे त्यांचा एक मित्र होता, त्याच्याशी बोलले, जर मी जिवंत परत गेलो तर त्या मुलीशी लग्न करेल आणि माझ्या मुलाचं नाव मी असंच ठेवल, ग्लॅडविन ठेवल. हे 54 साली माझा जन्म झाला. युद्ध 47 अगोदर संपले. 7 वर्ष, 14 वर्ष, युद्धाचे 6 वर्ष, तेव्हा माझ्या वडिलांनी मला माझ्या नावाचा इतिहास सांगेल. इतकं मनोरंजक माझा जन्म. तेव्हा देवाने सांगितलं तुला पहिला मुलगा होईल, तो मला सेवेला दे. तर हे सांगायची गरज नाही आहे, पण मी सांगत आहे की कधी कधी हे फार मनोरंजक आशीर्वादित असतं की आपल्या नावामागे काही फार प्रचंड इतिहास असू शकतो जो सत्य आहे. तिमोथ्याला जेव्हा हे नाव देण्यात आलं तर त्याच वेळेला आईला, आजीला याची खात्री झाली असावी तिमोथ्य कदाचित येशूचा अनुयायी बनून त्याला प्रसन्न करणारा बनेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट तिमोथ्याची, मग तिमोथ्याचं परिवर्तन, त्याच्या आई आजीचं परिवर्तन हे पौलाच्या दुसऱ्या फेरी दरम्यान झालं. पहिल्या दुसऱ्या फेरी दरम्यान झालं. आणि पाचारण केल्यावर तिसऱ्या फेरीमध्ये तो आला आणि पौलाचा तो शिष्य म्हणजे सेवकरी सहकारी बनला. तोपर्यंत त्याचा जन्म ते पौलाकडे येणं यामध्ये सुमारे 30 वर्ष 35 वर्ष लोटलेली असतात. आणि जेव्हा पौल सांगतो की जो विश्वास तुझ्या आजीमध्ये
तुझ्या आईमध्ये होता, जो तुझ्यात आहे असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तिमोथ्याची नाव ठेवल्यानंतर किंवा जन्मानंतरची जडणघडण ही त्याच उद्देशाने झाली ज्या उद्देशासाठी देवाने त्याला जन्मी घातलं. पण मिश्र विवाह आहे, हा एक वेगळा विषय आहे. हा आपण परिवार आणि कुटुंबे यामध्ये घेऊ, कारण त्यामध्ये बरेच विषय येतात. काही महत्त्वाची ईश्वर विज्ञान विषयक जी आव्हाने आहेत ती तुम्हाला मी सांगतो, ज्याला आपण इंटरनल एव्हिडन्स म्हणतो किंवा अंतर्गत पुरावे. त्यामध्ये आपल्याला आव्हानं आहेत, मुख्यतः 3 आव्हानं आहेत. एक आहे लेखांची ऐतिहासिकता. मी तुम्हाला वर्णन दिलेलं आहे, पण ऐकून घ्या किंवा लिहून घ्या. ऐतिहासिक आव्हाने आहेत, त्याची सत्य समजून घेण्याची गरज आहे. तुम्हाला हे माहीत आहे का की दुसरा पाऊल झाला, त्याने हे पाऊलाची पत्रे जी आहेत ही प्रेषित पाऊलाची नसून त्याच्या नावाने दुसरा पाऊल म्हणून पत्र लिहून गेला. आणि त्या पत्रलेखनाचा काळ यरुशलेमच्या नाशानंतरचा आहे, असा पण सिद्धांत आहे. तुम्हाला याची जाणीव असेल की नाही मला माहीत नाही. परंतु जेव्हा 4-5 वर्षापूर्वी आपण सेमिनार करत असताना पौलाची पत्रेचा विषय होता, तेव्हा पास्टर अंकाश हे एक पुस्तक घेऊन आले. मी म्हटलं काय पुस्तक आहे, दाखव. तेव्हा पौलाच्या पत्रांबद्दल आहे. म्हटलं दाखव मला. आणि नेमकं पौलाचं पुस्तक नव्हतं, त्याला दुसरा पाऊल याची पत्रे म्हणून होतं. पण त्याला वाटलं पौलाची पत्रेच आहे. तर पौलाची पत्रेच आहे, पण पौलाच्या नावाने किंवा त्याच्या नकली नावाने लिहिलेली पत्रे असा समज असणारा पण विद्वानांचा संच आहे. म्हणून तुम्ही जेव्हा वेबसाईटवर जाता, इंटरनेट तपासता, तर कृपा करून कोणाला तरी विचारा, मला विचारा. एक घटना घडली माझ्या आयुष्यात अशीच मंडळीच्या कामामध्ये. पिंपळवदमध्ये जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा एके दिवशी मजूर घरी येतात, तेव्हा गजऱ्या लाला काकाच्या घरी सगळे शिवराम आणि हे सगळे परत आलेले होते. आणि जेव्हा मी गेलो प्रार्थना घ्यायला, गजऱ्या काकाच्या दरवाजावर, म्हणजे शिवाजीच्या वडिलांच्या घरी दरवाजावर एक फोटो लावलेला मला दिसला. मी विचारलं कुठून आणला? तर म्हणे सुरतला आम्ही मजुरीला गेलो होतो, तेथून आणला. असं? ओके. कोणाचा आहे? तर म्हणे अब्रामाचा आहे म्हणे. असं? ओके. तुम्हाला वाचता येतं का? म्हणे नाही. मग घेतला कसं काय? आणि त्याने सांगितलं अब्राम आहे, आम्ही घेऊन घेतला. मी म्हटलं अब्रामच आहे, पण अमेरिकेचा राष्ट्रपती अब्राहम लिंकन तो आहे, तो बायबलचा अब्राम नाही. ओभारे हे की आहे का? असं आहे का म्हणे. हे बघा, शिक्षकांची गरज तुम्हाला यासाठीच आहे. कोणी ऐका नका ऐकू, परंतु 2 गोष्टी लक्षात येतात शिक्षकांच्या. मुलाने अभ्यास केला की नाही केला. नाही केला तर सगळी उत्तरं अशी लिहिल की इकडे तिकडेच असतील, त्याला समजणार नाही, संयुक्तिक नसतात किंवा सोडून देणार. अभ्यास केलेला मुलगा व्यवस्थित लिहिताना संदर्भ देतो की पाठ 1 धडा तिमोथेचे पहिले पत्र, लेखक पौल असं म्हणतो. हा फरक आहे. एक अंदाजाने आहे, येतं ऐकलं पाहिलं म्हणून. 2 अभ्यास केलाय म्हणून. हा फरक दिसतोच. जेव्हा आपण पौलाचं म्हणतो तर अनेक प्रकारचे विद्वान आहेत, त्यांच्यामध्ये गट आहेत. विशेषतः रोमन कॅथलिक संप्रदाय दुसऱ्या पाऊलाला मानतात.
तसंच यशायाच्या पुस्तकाबद्दल आहे. यशायाच्या ग्रंथामध्ये 66 पुस्तके आहेत. 1 ते 39 पहिला यशाया, 40 ते 66 दुसरा यशाया. यशायाच्या ग्रंथाला पवित्र शास्त्र म्हटले जाते. का बरं? 39 पुस्तके जुन्या करारात आहेत आणि 27 पुस्तके नव्या करारात आहेत. तितकीच पुस्तके यशामध्ये पण आहेत. म्हणून पहिला यशाया 1 ते 39 आणि 40 ते 66 डिट्रो आयझाया, दुसरा यशाया असं म्हटलं जातं. त्याला एडिटर्स म्हणजे संकलनकर्त्यांनी यशायाच्या नावाने लिहिली आणि मग ते जे वाङ्मय असतं त्याचा अभ्यास केला जातो. अशा वेळेला ऐतिहासिक प्रमाण जे अंतर्गत पहिले आहे ते समजणं गरजेचं आहे. दुसरी समस्या ईश्वर विज्ञान विषयक समस्या, थिओलॉजी. ह्याच्यामध्ये काही समस्या आहे. त्या मुख्य समस्यापैकी एक कोणती समस्या आहे थिओलॉजीमध्ये? तारण म्हणजे काय? या पत्रामध्ये तारणासंबंधी तारण. दुसरं आहे मंडळी. आणि तिसरी समस्या आहे या ईश्वर विज्ञान विषयक समस्येमध्ये भाषा. या 3 गटांमध्ये हा अभ्यास आपल्याला अभ्यासता येतो. या 3 समस्यांचा अभ्यास आपल्याला करता येतो. आणि तिमोथेच्या पत्रामध्ये मी तुम्हाला भरपूर विवरण दिलेलं आहे. मला माहीत नाही मी इतकं सगळं तुम्हाला द्यावं की तुम्हाला हवं की काय आहे मला माहीत नाही. साधारणपणे 17 आणि 30-35 पानं आहेत. तर आणि जर तिताचं पत्र घेतलं 50-55 पानं होतील. कारण तुम्ही अभ्यासच तयार केलेला होता. मला वाटतं तुम्हाला जर आवश्यकता असेल तर मला सांगा. शॉर्ट नोट ज्या आहेत 2 पानी ज्या मी तयार केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला देईनच. विस्तारित विवरण ज्याला हवं त्याला मी देऊ शकेन. त्याचा अभ्यास त्यांना करता येतो, त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. शेवट करताना आपला वेळ संपत आहे की तिमोथेला पौलाचा जो सल्ला होता तो हा होता की 2 प्रकारे तिमोथ्या तुला लक्ष द्यायचं आहे. पहिल्या अध्यायामध्ये आहे की तुला वचन 3, पहिला अध्याय वचन 3, तिमोथेची प्रमुख जबाबदारी काय? तिहेरी जबाबदारी होती. एक आहे मी मासिदोनिया जाताना तुला एफिसात राहावयाची विनंती केली यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका. फार मोठे मोठे शब्द आहेत, त्याचं मी विवरण तयार केलं आहे, परंतु तुम्ही त्यावर विचार करू शकता. उदाहरणार्थ अन्य शिक्षण, ईश्वरी व्यवस्था, विश्वास आणि कहाण्या, वंशावळ्या, मग शुद्ध अंतःकरण, विवेकभाव, निष्कपट विश्वास, प्रीती, व्यर्थ वटवट, नियमशास्त्र, शिक्षक वगैरे वगैरे मोठे मोठे शब्द याच्यात आहेत. तिमोथेला यामध्ये 3 गोष्टी त्याने सांगितल्या. एक, तिमोथ्या तुझा कामगिरीचा उद्देश लक्षात ठेव. तुला कशाला सांगितलं मी? लोकांना काय कर? शब्द आहे ताकीद, चार्ज असा शब्द आहे. दुसरं आहे कशा प्रकारे तुला हे करायचं, ताकीद कशी द्यायची ते 4 पासून पुढे आहे. तू त्यांना कशा प्रकारे द्यायची त्याला मॅन्डेट म्हणतो. पायऱ्या कोणत्या असतील तुझ्या ते. आणि मग तो म्हणतो की त्याचं तुला मी सोपवलेला संदेश कोणता आहे, मेसेज कोणता संदेश तुला द्यायचा आहे. वचन 11 मध्ये आहे, वचन 10 आणि 11 मध्ये. शेवटी जर बघा जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्यासाठी केलेले आहे. धन्यवादी देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपवलेली आहे तिला हे अनुसरून आहे. तुला काय करायचं आहे? तुझ्याजवळ मी एक
ठेवा दिला, ती आहे येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता. तुझ्या सर्व संदेशात, बोलण्यात, तुझ्या कामात तुझा संदेश काय असावा? सुवार्ता. सुवार्ता काय असावी? की तू सांग. बघा आता एक नमुना, वचन 9 जा. अधर्मींना सांग तुम्हाला धर्मी बनता येईल. नीट ऐका आता हे वचन 9. अधर्म्यांना सांग तुम्हाला धर्मी बनता येईल. अनावर लोकांना सांग तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवता येईल. भक्तिहीन लोकांना सांग तुम्हाला देवाची भक्ती आत्म्याने व खरेपणाने करता येईल. पापी लोकांना सांग तुम्ही नीतिमान ठरू शकता. पापांची क्षमा मिळून तुम्हाला सुटका मिळू शकते. तुमचा पापाचा दंड भरला जाऊन तुम्ही मुक्त होऊ शकता आणि देवाचं नीतिमत्व तुम्हाला मिळू शकतं. अपवित्र अशुद्ध लोकांना सांग तुम्हाला येशूच्या रक्ताच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शुद्ध पवित्र होता येतं, जगता येतं. अमंगळ लोकांना सांग तुम्ही स्वच्छ, शुद्ध, चांगलं करू शकता, जगू शकता. बापाला ठार मारणार आहे अशा मनोवृत्तीच्या लोकांना सांग आपल्या बापासाठी आपला जीव तुम्ही देऊ शकता. आईला ठार मारणाऱ्यांना तेच, मनुष्य हत्या करणारे सांगू शकता तुम्ही लोकांचा प्राण वाचवू शकता. जारकर्मींना सांगू शकता तुमचे वैवाहिक संबंध तुम्ही नीट ठेवू शकता. पुमैथुनी मराठीत कठीण शब्द आहे. समलिंगी संभोग देणारे पुरुषगामी, विशेषतः पुरुष म्हणून पुलिंगी पुमैथुनी आलाय. आपण नेहमी स्त्रिया आणि पुरुष याबद्दल बोलतो. कधीतरी स्त्रिया स्त्रिया, पुरुष पुरुष, तसंच निसर्गामध्ये असणाऱ्या गोष्टी, त्याच्याशी होणारे अनैतिक भ्रष्ट लैंगिक संबंध याबद्दल बोलतच नाही आपण. आणि सहसा महिलेला सोडून देतो, पुरुषावरच आपली टीका राहते. नाहीतर महिलेला धरतो, पुरुषाला सोडून देतो. जसं येशू ख्रिस्ताच्याही काळात झालं की व्यभिचार केला म्हणे त्या स्त्रीने पुरुष आणलाच नाही, तिलाच एकटीला आणलं. तर आपली संस्कृती, समाज आणि त्याचे नीती नियम कधी कधी अर्धवट आहेत, पूर्ण न्याय देऊ शकत नाही. पण हा पुमैथुनी म्हणजे समलिंगी संभोग देणारे, पुरुषगामी किंवा पुरुषांचा वेश्या व्यवसाय, गुलामांचा व्यापार करणारे. आज पण भारतामध्ये आणि जगामध्ये असं म्हणतात गुलामगिरी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काल परवा मी एक माझं सहज पोस्ट आली ती पाहत होतो फेसबुकवर. पण मला थोडी पंजाबी समजते म्हणून ती पंजाबी भाषेत आहे. की गुलामगिरी म्हणजे काय याचा शोध घ्यायला एक सैन्यदलाला मोठा अधिकारी आणि तो रिटायर झाला आणि त्याच्या घरच्या लोकांनी ठरवलं आणि ते लोक शोधायला निघाले. तर अशा ठिकाणी लोक सापडले त्यांना, जे कैद करून ठेवलेले होते, बांधून ठेवले होते, राबवले गेलेले होते, त्यांनी सोडवलं तिथं. त्याच्यावरून ते त्यांना विनंती करत होते की गुरु ग्रंथ साहिब काय शिकवत आपल्याला ते शिक होते. आणि ते सांगायचे की तुम्हाला शोभतं का असं करणं. मी चाट झालो की इतक्या भयंकर परिस्थितीत लोक आज पण वेठबिगारी आणि गुलामी करतायत आहे. गुलामाचा व्यापार आज पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. आपण काय सांगू शकतो? तुम्ही तसं करू नका, उलट त्यांना आश्रय द्या, त्यांच्याकडून काम करून त्यांना मोबदला द्या. लवाडी करणाऱ्यांना सत्य बोलू शकता, खोटी शपथ वाहणारे सत्य शपथ ज्यांना शपथ व्हायची आहे ते वाहू शकता किंवा येशूवर विश्वास ठेवू शकता. हे काय आहे? सुशिक्षण. इतक्या गोष्टी त्याच्या संदेशामध्ये आहेत. मग आता विचार करा तुम्ही की तिमोथेला जेव्हा हे दिलं म्हणजे नमुना किंवा मार्गदर्शिका, किती गोष्टी दिल्या त्यानं? 1 2 3 4 5 6 7
8, 9, 10, 11, 12, 13, 14 या दोन वचनातच 14 विषय पौलाने तिमोथेला दिले. तुला बोलायचं आहे 2च वचनामध्ये हे विषय आहे त्याला दिलेले बोलायचं आहे. तुझ्या सुवार्तेमध्ये कोणते विषय असावेत? शास्त्र मनोरंजक आहे जर तुम्ही नीट वाचलं तर. आणि त्याला तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरली, तुलनेची शक्ती वापरली, तर्कशक्ती वापरली, तुमचा अभ्यास वापरला, तुमचा अनुभव वापरला तर मजेदार अर्थ लागतो. पण ज्याला जमतं त्यांनी करावं. पण मला हे म्हणायचं की 3 गोष्टी तिमोथेला दिल्या. एक होतं तुला काय करायचं आहे, तुझा उद्देश काय. 2 तुला कसं करायचं आहे. 3 तुझा संदेश काय राहील. आणि त्याला अनुलक्षून हे 6 अध्याय आपण पुढे वाचतो. तुम्हाला मी पुढच्या बुधवारी नोट देईन. आज विस्तारित माझ्याकडे आहे. मी थोडंसं वेगळ्या प्रकारे देण्याचा विचार करत आहे. परंतु मला हे म्हणायचं आहे की जेव्हा प्रेषितीय सेवा कार्यामध्ये तिमोथेला नेमलं गेलं तर तिमोथेय त्याच्या नावाप्रमाणे देवाला आनंद देणारा बनला. आणि तिमोथेच्या या कामाकडे पाहून पौलाला सुद्धा आनंद वाटला की एवढा मोठ्या मंडळांचं संचलन ज्याच्या हाती मी सोपवलं आहे तो खरोखर चांगला मुलगा निघाला. देवाची स्तुती असो. आपल्या सेवा कार्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा तिमोथ्यांची गरज आहे जी आपण मंडळीकडे बघून भागवण्यासाठी तयार करून पुरवली पाहिजे. आपल्याला हा प्रश्न विचारता आला पाहिजे, माझा तिमोथी कोण. पौलाला विचारलं तर म्हणतो मी तर दिला. 35-40 वर्ष त्याने दिले. त्याला विचारलं पुढे काय झालं ते पूर्वज जे होते महापिता ते बघायला यादी आजपर्यंत त्यांचे कोणाचे करत स्वीडिश अलायन्स मिशनपर्यंत त्यांचे पूर्वज वंशज म्हणून आले, आपल्यापर्यंत आले. आपलं पण तेच झालं. कोणाचा मुलगा इथपर्यंत आपण पोहोचलो. पुढे काय? तुम्ही पुढे पिढीला काय देणार? हा विषय पौल सोडवतो. देव तुम्हाला सहाय्य करो आणि हे अध्ययन आशीर्वादित करो. May God bless you continually as we study the pastorals. In internet websites, there is a translation menu. When you try to translate from English to Marathi, the pastoral epistles are translated as in Marathi, खेडूतची पत्रे. So please be aware of the Google translation. If you don't understand, go back, read in English and try to translate that into Marathi. That is one thing I observe. So Google is not the best friend for translation, but it is okay. It gives you some hints in Marathi. The second thing I would like to say is that may God continue to bless you as you study and read the portions of the 1 Timothy and 2 Timothy. AC Church Nandurbar, on behalf of Dr. Reverend Rajesh Valvi and the leaders, we say thank you very much and may God continue to bless you. धन्यवाद पाळक साहेब आजच्या या पवित्र वचनाच्या अध्ययन वर्गासाठी. कारण की ही सर्व पवित्र वचनं आम्हाला हे दाखवतात की आम्ही कसं असलं पाहिजे. आणि याच्यासोबतच अंतर्गत पुरावे आहेत आणि बहिर्गत पुरावे आहेत. इंटरनल एव्हिडन्स आहेत, एक्सटर्नल एव्हिडन्स आहेत. हे सर्व आपण अतिशय सोप्या भाषेत आम्हाला समजून सांगितले. सर्व अभ्यास गटाच्या वतीने पाळक साहेबांचा मी मनपूर्वक आभार मानतो. प्रभुदेव बाप आपली सेवा आशीर्वादित करो. चांगलं आरोग्य आपणाला देव. आजच्या वर्गासाठी परमेश्वर पित्याला मी धन्यवाद देतो. सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब, आपणाला विनंती आहे आपण पुढे यावत, प्रार्थना करावी व प्रभूचा आशीर्वाद द्यावात. मग आपण आजचा हा अभ्यास वर्ग येथे थांबवू. प्रार्थना करू. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही धन्यवाद देतो. या सकाळच्या समयी
तिमोथेच्या पत्रांचं प्रभू जे अध्ययन आम्ही केलेलं आहे, या ठिकाणी जमलेले तुझे सर्व प्रियदास, ऑनलाईनमध्ये जे या प्रशिक्षणामध्ये ऐकत आहे त्या सर्व प्रियजनांसाठी प्रभू हे अतिशय महत्त्वाचं शिक्षण वैयक्तिक जीवनासाठी, मंडळांसाठी, पाळकीय जबाबदारी, पाळकीय पाचारण या उद्देशाने प्रभू मंडळांची व्यवस्था जळणघळणासाठी आजच्या समयामध्ये अतिशय महत्त्वाचं असं शिक्षण आहे आणि प्रभू ही आजची गरज आहे. आणि म्हणून ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा आमच्यासमोर पाळकीय सेवेसमोर आणि मंडळांच्या व्यवस्थेकडे यामधून पावलाने ज्या पद्धतीने प्रभू हाताळलं आणि तिमोथेला प्रभू दिलं आणि अशा प्रकारे मंडळांची सुव्यवस्था आणि सर्व धोके, खोटे शिक्षण यापासून बचाव करण्यासाठी प्रभू त्या काळात उपयोग केला आणि आजही प्रभू या वचनांचा प्रभू आमच्या जीवनासाठी, मंडळांसाठी फार महत्त्वाचं आहे. तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद देतो, तुझ्या दासाबद्दल उपकार स्तुती करतो. हे सुंदर सकल वचन तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू. मी धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व दासांबरोबर, देवाची मंडळी आणि देवाचे निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन.